हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे स्टार कनेक्टेड लोडचा प्रॉब्लेम आणि त्यानंतरच डेल्टा कनेक्टेड लोडचा पण प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तर प्रॉब्लेम बघा काय आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये सर्व ह्याच्या अगोदरचं लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या, कारण का ते फार महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम काय आहे बघा. स्टार कनेक्टेड बॅलन्स्ड लोड कंझ्युम्स पॉवर ऑफ 1500 वॅट when connected to the 3-phase 400 volt 50 hertz supply. If power factor of the load is 1/√2 lakh, calculate the value of resistance and impedance of each phase. असं पाहू. मग आता ह्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आपल्याला, तर गिवन डाटा लिहिणं गरजेचं आहे. तर आपण गिवन लिहू आधी. तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या बरं का. तर गिवन काय लिहिलेलं आहे. गिवन बघा दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्टार कनेक्टेड लोड आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, पॉवर किती दिली आहे आपल्या ह्याच्यात, 1500 वॅट दिलेले आहे. वेन पॉवर कनेक्टेड टू द 3-phase VL लाईन व्होल्टेज किती दिलेलं आहे, तर 400 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय. आणि कॉस फाय किती दिलेला आहे, कॉस फाय 1/√2. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स अँड इम्पिडन्स ऑफ ईच फेज. म्हणजे रेझिस्टन्स पर फेज काढायचा आहे आणि इम्पिडन्स पर फेज काढायचं. तर हे असं प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्रॉब्लेम तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, कारण का प्रत्येक प्रत्येक कन्सेप्टनुसार स्लाईड आपण चेंज करत जाऊ. ओके. तर आता सर्वात महत्त्वाचं गिवन लिहिल्यानंतर आपल्याला एक कळून येईल की आपल्याला माहीत आहे की स्टार कनेक्शन लोडमध्ये रिलेशन्स काय आहेत. स्टार कनेक्शन लोडमधले रिलेशन्स VL इज इक्वल्स टू √3 V फेज. आणि दुसरं रिलेशन काय असतं, IL इज इक्वल्स टू I फेज. आणि तिसरं रिलेशन काय आहे, पॉवर बरोबर √3 VL IL कॉस फाय. हे तिसरं रिलेशन आहे. चौथं रिलेशन काय येतं, तर V फेज इज इक्वल्स टू I फेज इंटू Z फेज. हे 4 रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पॉवर ट्रायंगल जेव्हा आपण काढतो, फर्स्ट लेक्चरमध्येच झालेला आहे पॉवर ट्रायंगल. आपला अँगल फाय असेल, इथं R असतं, इथं X आणि इथं Z. ओके. तर कॉस फाय बरोबर काय येतं, कॉस फाय म्हणजेच काय असतं, तर लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजेच काय येणार, R/Z. हा ट्रायंगल ABC धरला आपण. हे सगळं मागच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. पॉवर ट्रायंगल वगैरे झालेला आहे, त्यामुळे जास्ती डीपली न घेता मी स्टार्ट करत आहे. मग R बरोबर काय येणार आहे, तर Z कॉस फाय. सिमिलरली X बरोबर काय येणार आहे, Z साइन फाय. ह्या गोष्टी हे कॅल्क्युलेट करताना हे रिलेशन्स आपल्याला लागणार आहे. त्यामुळे हे रिलेशन्स माहीत असणं गरजेचं होतं. तर चला आता प्रॉब्लेम स्टार्ट. आपल्याला काय सांगितले, VL स्टार कनेक्टेड लोडमध्ये काय असतं, VL इज इक्वल्स टू √3 V फेज असतं. VL इज इक्वल्स टू √3 V फेज असतं. मग V फेज बरोबर काय येईल, कॅल्सी जवळ घेऊन बसा तुम्ही. प्रॉब्लेम सॉल्व करताना नेहमी तुमचे कॅल्सी जवळ पाहिजे. मग V फेज बरोबर काय येईल, तर VL/√3. मग VL किती आहे तुमचा, तर इथं बघा 400 व्होल्ट आहे, डिवाइड बाय √3. कॅल्सीमध्ये कडून बघा किती येतं आहे, 230.94 व्होल्ट. हे काय झालं तुमचं, V फेज झालं. हे काय झालं तुमचं, V फेज झालं. आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला IL बरोबर काढायचं आहे. तर IL काढताना आपल्याला काय केलं पाहिजे, पॉवर बरोबर काय येणार, √3 VL IL कॉस फाय. मग IL बरोबर काय येईल, तर P आपण आता इथं कंस टाकायचा बरं का, कंस टाकूनच ते कॅल्क्युलेट करायचं आहे. P/√3 VL कॉस फाय. हे कसं आलं सांगतो तुम्हाला. हे VL IL कॉस फाय हे गुणाकारात आहे. मग हे गुणाकारात इकडे गेल्यानंतर काय होणार, हे भागाकारात होईल. म्हणजे हे कसं होईल, IL कॅल्क्युलेट करताना, तर IL इज इक्वल्स टू P किती आहे, 1500
डिवायडेड बाय √3 VL किती आहे तुमचं 400 आणि पॉवर फॅक्टर किती आहे 1/√2. एक लक्षात ठेवा, हे जे कॅल्क्युलेशन आहे ते कंसात करा. पहिल्यांदा हे खालचा भाग काढा आधी आणि त्यानंतर डिवायडेड बाय 1500ला त्यानंतर डिवाइड करा. म्हणजे हे किती येईल तर IL बरोबर तुमचं येतं आहे 3.062 एम्पियर. 3.062 एम्पियर येईल. मग आपल्याला माहीत आहे काय IL इज इक्वल्स टू काय असतं आपलं आय फेज. त्यावरून आय फेज मग किती येईल आपलं तर आय फेज येईल आपलं 3.062 एम्पियर. हे झालं तुमचं आय फेज. आता झेड फेज बरोबर काय येणार मग झेड फेज काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे व्ही फेज बरोबर आय फेज इंटू झेड फेज. देअरफॉर झेड फेज बरोबर काय येणार झेड फेज बरोबर व्ही फेज अपॉन आय फेज. मग नेक्स्ट स्लाइडलाच घेऊ आपण. मग व्ही फेज किती आहे आपलं तर व्ही फेज आहे 230.94 आणि आय फेज किती आहे तर आय फेज आहे 3.062 एम्पियर. मग ह्याच्यावरून किती आलं तुमचं झेड फेज 75.42 ओहम. हे काय आलं तुमचं झेड फेज आलं. आता लेक्चरच्या स्टार्टिंगलाच आपण रिलेशन बघितलेलं होतं. काय बघितलेलं होतं आर फेज बरोबर झेड फेज कॉस फाय. मग झेड फेज किती आहे तुमचं झेड फेज आहे 75.42 ओहम. सॉरी 75.42 ओहम. आणि कॉस फाय किती आहे कॉस फाय 1/√2. ह्याचं जर केलं आपण तर आर फेज कॅल्सी जवळ घेऊन बसावर करू 53.35 ओहम. हे काय झालं तुमचं झेड फेज झालं सॉरी आर फेज झालं. आता एक्सेल फेज बरोबर काय ना तर झेड फेज इंटू साइन फाय. ओके. आता बघा कॉस फाय किती आहे आपलं कॉस फाय किती आहे 1/√2. मग हे कॅल्सीवरनं कॉस फाय बरोबर काय येणार कॅल्सीमध्ये बघा कॉस इनवर्स 1/√2. हे किती येईल 45 डिग्री येतो फाय. तर साइन 45 सुद्धा काय येतं मग तुम्हाला जर व्हिडिओ स्पीड न वाटत असेल तर पॉज करून व्यवस्थित नोट डाऊन करून लिहून घ्या. कारण का हे फार महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत. आपण 2 प्रॉब्लेम घेणार आहोत एक स्टारचा आणि एक डेल्टाचा. ओके. तर व्ही साइन 45 मग किती येणार साइन 45 येणार 1/√2 येणार. म्हणजेच झेड फेजसुद्धा सॉरी एक्स फेज बरोबर काय येणार झेड फेज किती आहे 75.42 गुणुले 1/√2. हेच किती येणार मग सिमिलरली 53.35 ओहम येणार एक्स फेजसुद्धा. बरोबर का. आता त्यानंतर यल बरोबर काय येणार मग यल बरोबर आपल्याला एक्सेल बरोबर काय माहीत आहे 2πfL असतं. मग यल बरोबर काय येणार एक्सेल अपॉन 2πf येईल. एक्सेल किती आहे 53.35 डिवायडेड बाय 2π इंटू 50. हे कंसात घालायला विसरायचं नाही आहे कंसात घालायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजेच हे किती होईल यल बरोबर काय येणार आहे यल बरोबर 0.1698 हर्ट्झ येईल यल बरोबर. तर हे अशा पद्धतीनं स्टार कनेक्शनचं प्रॉब्लेम सॉल्व करायचा. जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता नेक्स्ट ह्याच पार्टमध्ये आपण डेल्टाचा प्रॉब्लेम घेऊ. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे डेल्टा कनेक्टेड लोडचा. काय आहे बघा प्रॉब्लेम अ डेल्टा कनेक्टेड इंडक्शन मोटर इज सप्लाइड बाय द 3 फेज 400 वोल्ट 50 हर्ट्ज सप्लाय. लाईन करंट किती दिला आहे 43.3 एम्पियर. टोटल पॉवर टेकन 24 किलोवॅट. टोटल पॉवर टेकन इज 24 किलोवॅट आहे. फाइंड आर आणि एक्स. आर म्हणजेच काय आहे रेजिस्टन्स आणि एक्स म्हणजे आपल्याला रिॲक्टन्स काढायचा आहे. तर ह्यामध्ये गिवन डाटा बघा सगळ्यात आधी काय करायचं गिवन डाटा लिहायचा.
गिवन काय आहे, पॉवर इज इक्वल्स टू किती आहे 24 24,000 वॅट. 24 किलोवॅट म्हणजे 24,000 वॅट आहे. लाईन व्होल्टेज किती दिलं आहे आपल्याला 400 व्होल्ट. आय एल किती दिलेला आहे 43.3 एम्पियर लाईन करंट दिलेला आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला काय माहीत आहे, व्ही फेज इज इक्वल्स टू काय असतं डेल्टा कनेक्टेड सिस्टीममध्ये व्ही एल इज इक्वल्स टू व्ही फेज आणि आय एल इज इक्वल्स टू √3 आय फेज असतं. हे रिलेशन माहीत पाहिजे कशाचं आहे तर डेल्टा कनेक्टेड लोडचा आहे. ओके, मग आतला आपल्याला काय दिलेलं आहे तर कॉस फाय दिलेला आहे. कॉस फाय किती दिलेला आहे 0.8 लॅक. मग आपल्याला माहीत आहे साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय बरोबर 1. मग ह्याच्यावरून साइन फाय किती येईल तर 0.6 येईल, बरोबर का. मग आता आपल्याला माहीत आहे आय एल इज इक्वल्स टू काय आहे आय फेज आहे. ह्याच्यावरून आय फेज किती येईल, आय फेज येईल 43.3 एम्पियर. 43.3 एम्पियर. आता नेक्स्ट बघा काय आय फेज झालं. आता व्ही सॉरी थोडं चुकलेलं आहे लास्ट स्लाइडला. इथे काय आय फेज बरोबर आय एल अपॉन √3 आहे नाही का. मग हे 43 अपॉन सॉरी ही स्लाइडच परत घेतो. हे काय येईल मग आय एल इज इक्वल्स टू √3 आय फेज येईल. मग आय फेज बरोबर काय येईल तर आय एल अपॉन √3 येईल. आय एल अपॉन √3 म्हणजेच किती येणार आय फेज बरोबर आय फेज काय येणार मग 43.3 डिवायडेड बाय √3. हे तुम्ही कॅल्सीमध्ये लिहून इथं आन्सर लिहायचं. ओके, आता झेड फेज बरोबर काढायचं आहे तर झेड फेज बरोबर काय येणार मग साधारणतः 25 एम्पियरच्या दरम्यान येईल. झेड फेज बरोबर काय येतं व्ही फेज अपॉन आय फेज. मग व्ही फेज अपॉन आय फेज म्हणजेच काय येणार व्ही फेज किती आहे 400 डिवायडेड बाय आय फेज किती आलं आहे 25 म्हणजे झेड फेज किती आलं 16 ओहम. युनिट विसरायचं नाही, युनिटला अर्धा मार्क आहे आपल्यात. म्हणजे झेड फेज किती आलं 16 ओहम. तर आता आपल्याला काय करायचं आहे आर फेज. आर फेज बरोबर काय असणार झेड कॉस फाय असणार आहे. मग झेड किती आहे 16. आर कॉस फाय किती दिलं आहे 0.8 दिलं आहे. 16 × 2800 म्हणजे आर फेज किती आला तुमचं 12.8 ओहम. आणि एक्सेल किती येईल तर झेड साइन फाय. झेड किती आहे 16 × 0.6 म्हणजे किती येईल 9.6 ओहम. हे झालं डेल्टा कनेक्टेड लोडचं. हे काय झालं डेल्टा कनेक्टेड. ही सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये डेल्टा कनेक्टेड आणि स्टार कनेक्टेडमध्ये आधीचे जे झालेले लेक्चर आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण का आधीचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला समजून येईल की नक्की ह्याच्यात काय करायचं आहे. जर लेक्चर फास्ट वाटत असेल तुम्ही तर व्हिडिओ पॉज करून आधी व्यवस्थित ते ऐका आणि त्यानंतरच तुमचे कमेंट्स लिहा. तर कमेंट्समध्ये मला सांगायचं आहे की कमेंट्समध्ये तुम्ही लिहायचं आहे की स्टार कनेक्टेड आणि डेल्टा कनेक्टेड लोडचं रिलेशन आणि पॉवरचं रिलेशन लिहायचं आहे. तर आज आपण थांबू. थँक्यू सो मच.